तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका यश आणि तुम्ही बघत आहात माझं यूट्यूब चॅनल यशू व्लॉग्स. तर आजचा व्लॉग्स खूपच इंटरेस्टिंग होणार आहे आणि फिजिकली आहे. फिजिकली म्हणजे कसं सांगतो, तर तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये हा सीन तर बघितला असेल कधी ना कधीतरी. हा सीन कसा आहे, का आहे, काय आहे हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती कळेल आणि हे मी कधी काढून घेणार आहे तेही तुम्हाला कळेल. बघा, तर ते सांगण्यापूर्वी मी जावले पप्पांचं एक काम आहे. पप्पांची बॅग आहे, ती मला जाऊन देऊन यायची आहे. तर ती तेवढे देऊन येऊया, नंतर मग मी तुमच्यासोबत बोलतो. आणि एक लास्टला एक भारी सीन आहे, तो एवढा बघून जा. रिॲक्शन व्हिडिओ असेल हा व्हिडिओ, रिॲक्शन आणि मिक्स माझ्या या फिजिकलचा व्हिडिओ पण आहे. तर बघा शेवटपर्यंत. तर ही आहे बॅग. तर चला आता जाऊया. तर आर्यन बी आलाय आमच्या वाटण्या. आता आलोय मी ऑफिसमध्ये पप्पांच्या. तर त्याआधी पहिल्यांदा मी ह्याच्याबद्दल सांगण्याआधी मी करणार आहे की रिॲक्शन व्हिडिओ. जो रिॲक्शन आहे माझ्याच व्हिडिओवरती मीच बनवलेली फिल्म आहे. 3 मिनिटाची आहे. फिल्म म्हणा नाही तर काहीतरी म्हणा, पण दॅट्स रिॲक्शन फॉर मी इज ऑलवेज बिंग बेस्ट असणार आहे रिॲक्शन. कारण की फिल्ममध्ये आर्यन आहे, सरस आहे, परंतु मॉडेल्स, वेगवेगळे मॉडेल्स मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर बघा, ती माझी लहानपणीची फिल्म आहे, त्यामुळे कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हा माझ्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये सुद्धा ती ही व्हिडिओ मी लावलेला आहे, तर तो एकदा बघून घ्या. माझ्याकडे आता टी व्ही आहे आणि 2 फोन्स आहेत आणि इथं मी आता टी व्ही ऑन करणार आहे. ह्याच्यावरती तुम्हाला मी रिॲक्शन व्हिडिओ इथं बसून मी दाखवणार आहे. तर बघा. तर टी व्ही झालेली आहे ऑन. टी व्ही चालू होण्याआधी मी तिकडच्या घरातनं एक फ़ोन घेऊन येतो. माझा दुसरावाला फ़ोन आहे, तो मी घेऊन येतो तिकडच्या घरातनं. तर मी हा फ़ोनमधनं क्वालिटी जरा बेकार येणार, त्या फ़ोनमधनं क्वालिटी बेकार येणार. कारण की मी माझ्या तोंडाच्या वरती मी तो कॅमेरा ठेवणार आणि ह्यो कॅमेरा मी तिकडं टी व्हीवरती करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर फिल्म ऑलरेडी कनेक्ट झालेली आहे. मी तर फ़ोन सेटअप केलेला आहे इकडं. तर बघूया. जस्ट क्वालिटी सेट केलेली आहे मी आता. Yash, an actress, Sir Aryan and Saras. The हा सरस आहे. हा सरस आहे. हा सरस आहे. आर्यन डबल रोल प्ले केलाय. इथं एक तो होता, तो बोलणारा हाच होता. तर आता कोणतरी आलेलं, परत मी पहिल्यापासून तिथनं घेतो. तर हा आर्यन आहे. आता इकडनं येते बघा. काय इकडनं आता येणार, इकडनं येते बघा. तरी बघू शकता या साईडने मी एडिट केलेला व्हिडिओ. तर ओव्हर सॅच्युरेटेड आहे व्हिडिओ.
कोण रे? काय व्हिडिओ काढावे? थांब. कोणते? इकडे कॅमेरा चालू आहे, तिकडे कॅमेरा ग बस. कॅमेरे सुरू आहेत. तर हे सकाळ झालेली आहे आणि मी उठलेलो आहे आणि आजचा आता 12 वाजलेत आणि 12:14 काहीतरी काही झाले राऊंड. पण आता तुम्हाला मी सांगणार होतो की ह्याचा काही इश्यू आहे का तर तो सांगा चला. ह्याचा इश्यू असा आहे की ह्याला फॅटची गाठ म्हणजेच फॅट आहे. फॅट म्हणजे चरबीची गाठ असते. ही चरबीची गाठ आहे. ही एवढी आहे आणि ती एकदम लांबट आहे बघा. आणि सगळी मला गाईज सगळी म्हणजे जिथं मी जातोय ती सगळी विचारत आहेत की काय आहे काय आहे. पण दिसतंच ना ते असं क्लिअरच आहे बघा की फेसवरती ते लगेच दिसत असते बघ. दिसतं ते डायरेक्ट. त्यामुळं ते विचारत असतात. तर ही जी गाठ आहे ह्याला फॅटची गाठ म्हणतात. फॅट म्हणजे चरबीची गाठ म्हणतात त्याला. आणि चरबी असते, ही चरबी आहे सगळी, ही सगळं पूर्ण चरबी आहे बघा. आणि याला काय त्रास वगैरे काहीही नसतो. त्रास फक्त काय फक्त आहे तुमचा फेस जो आहे ते नीट अँड क्लीन फेस असतो. त्या फेसमध्ये हे डाग असतो, हा डाग असतो. हे सगळी लोक तुम्हाला विचारणार की हे काय आहे, हे काय आहे. हे तुम्ही उत्तर देत ते सपणार पूर्ण उत्तर देतो तुम्ही त्यांना. सोल्युशन आहे, पण याचं सोल्युशन आहे झटक्यात गाठ काढता येते. झटक्यात म्हणजे आता उद्या मी हॉस्पिटलला गेलो ती परवा दिवशी निघते. पण कसा विषय आहे इश्यू, तर ही फॅटची गाठ असते ना, ही ऑपरेशन केली, ही काढली की ही पुन्हा येऊ शकते. हा धोका आहे. त्यामुळे आता आम्ही पैसे घातले हे ऑपरेशन करण्यासाठी. तर ती गाठ पुन्हा आली तर पुन्हा परत पैसे द्यावे लागणार आम्हाला. हा इश्यू आहे हा. म्हणून आम्ही होमिओपॅथिकच्या गोळ्यावरती ही कमी करणार आहे पूर्ण. तर एवढाच व्हिडिओ होता. तर आम्ही फर्स्टमध्ये बघितला असेल रिॲक्शन व्हिडिओ केलेला. रिॲक्शन व्हिडिओमध्ये तर माझी फेसची रिॲक्शनच नव्हती. कारण की या खिडकीमध्ये आर्यन येऊन उभारला आहे. इथं दरवाजा आहे. इथं दरवाजापाशी उघडाच होता आणि आर्यन येऊन उभारला. माझं सगळे लक्ष फोकस त्याच्याकडे. हे दरवाजा बंद केलो तर हे फोकस त्याच्याकडेच होता. कारण की तो आरडा लागलेला ना, येणार आत येणार आत येणार करून. असे प्रॉब्लेम्स असतात तो आम्हाला पण काय सांगा तुम्हाला. तर रिॲक्शन व्हिडिओ करायला मला चान्स आहे. पण आता मी पुन्हा एकदा रिॲक्शन काढायला गेलं तर तो फोन स्विच ऑफ आहे. असा इश्यू आहे आमच्या घरात. कसा इश्यू आहे बघा. तो फोन स्विच ऑफ आहे. हा फोन चालू आहे आणि हा पण आता स्विच ऑफ होईल बहुतेक. 30% का 35% चार्जिंग आहे याला. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मी सबस्क्राईब करायला सांगायला विसरले म्हटलं तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मात्र खरं आहे.